नमस्कार. मनाची चवमध्ये मी रत्ना थोरात आपला मनापासून स्वागत करते. आईच्या प्रेमाचा मोल शब्दात सांगता येत नाही. ती नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. आजही माझ्या नवीन प्रवासात ती माझ्यासोबत उभी आहे. ती आपली एक खास रेसिपी आपल्या सर्वांबरोबर शेअर करणार आहेत. तर चला पाहूया. आजची रेसिपी आपली माझी मम्मी बनवणार आहे. तर या आहेत माझ्या मम्मी. नमस्कार. तर आज ते आपल्याला कोणती रेसिपी दाखवणार आहे ते आपण बघून घेऊया. चला तर मग आज तू काय बनवणार आहे? मी पालक पनीर बनवणार आहे. अच्छा, मग पालक पनीरसाठी आपल्याला काय काय लागतो? 2 कांदा आणि अद्रक, 3 टमाटर, कोथिंबीर आणि मिरच्या 10-12 आणि लसूण. हे इतका लसूण तू सगळं टाकणार आहे त्या? हो, पुरा टाकणार आहे. अच्छा, आणि ही मिरच्या आपल्याला तिखट आणि जसं लागतो तसं घ्यावं लागेल ना? हा, थोड्याशाच आहेत त्या कवळ्या मिरच्या आहेत त्या. अच्छा, हा. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला काय करावं लागेल? आता ही पालक धुतलोय, त्यामध्ये सगळं टाकायचं आणि शिजवून घ्यायचं. अच्छा, ठीक आहे, शिजवून चालेल. घेऊन आणि मग त्याला पिसायचं. अच्छा, तर आता पहिला आपण कापून घेतोय कापून मसाला. घेतोय सर्व. ठीक आहे, आणि चालेल. मग सगळं पालक ते सगळं हे घालून सगळं साहित्य शिजवून घेईन आणि मग मागणं जिऱ्याचा तडका दे. ठीक आहे मग. तर मसाला आपला कापून रेडी आहे. आता आपण पुढचा प्रोसेस बघूया. आता मसाला रेडी आहे माझा. आता मी शिजवायला टाकते. अच्छा, आता पहिला पालक टाकते. थांब, हे ठेव. हे पालक तू धुवून घेतलेली आहे? हो, पालक पाक धुवून घेतली. आता हे कुकरात टाकते. त्यावर सगळं साहित्य टाकते. हे अच्छा, काटून घेतलेलं. थोडंसं पाणी टाकते आणि शिजवते. जास्ती बी नाही, जरासं पाणी टाकायचं. त्याचं पाणी होतंय, मग गाळायचं. हे झालं. आता पहिला काय टाकणार? लसूण आणि मग टमाटर, मग कांदा, मग अद्रक, मग मिरची हिरवी आणि ही मग कोथिंबीर. झालं, सगळं झालं. अच्छा, हे सगळा मसाला तुम्ही आता हा पालक मध्ये टाकला. आता हे शिजून घेणार आहे आपण. थोडंसं पाणी टाकते. बस. दाखव पाणी किती टाकते तू? एवढा. अच्छा, थोडंसं पाणी. हा, ठीक आहे, चालेल. बस एवढंच पाणी शिजवायचं? हो. अच्छा, पालक आपला स्वतःचा पण पाणी घेईल. अच्छा, ठीक आहे. झालं. आता ढक्कन लावून ठेवते शिजायला मी. मग आता किती उशीर शिजवावं लागेल अम्मा? 5-10 मिनिटं लागतील. 5-10 मिनिटं शिजेल का? एक शिट्टी द्यावी लागेल? ते लय जादा पकवायचे नाही ना, थोडं पकवायचं आहे ना आणि पिसायचं आहे ना त्याला. अच्छा, तर आपल्याला हे 10-15 मिनिटं शिजून घ्यायचं. हो, ठीक आहे, चालेल. चालू करते आता. ठेवते. हे ठेवलं. चला, आता 10 मिनिटं झालेले आहेत. या 10 मिनिटात आपले निदान 2 शिट्ट्या तर लागलेल्या आहेत. ठीक आहे, मग घे आता ते. ही आपली पालक शिजलेली आहे. आता हे काय करणार तू अम्मा? आता हे गाळणार. झालं. हे लसूण कांदा वगैरे सगळं शिजला असेल ना आता ह्यात? पाक. तू हे पालक किती घेतलेले? एकच जोडी घेतली बस. अच्छा अच्छा, छोटी जोडी एकच. एक छोटी जोडी होती ती घेतलेली ना. ही गार व्हायला ठेवती. मग ह्याला मागणं थोडं. हे गार झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं मिक्सर मध्ये बारीक करून घेणार. अच्छा, मग पालक थंडी होस तर आता ना ही पनीर काटून घेते. अच्छा, हे अर्धा किलो पनीर आहे ना? अर्धा किलो पनीर आहे. त्याच्या बारीक फोड्या करीन. अच्छा, असं पालक आता गार झालेली अम्मा. यात तू पाणी बिणी टाकणार आहे काय? थोडंसं पाणी टाकले आणि आता पिसून घेणार आहे. अच्छा, आता ह्याला बारीक करून घेणार आहे ना आपण. ठीक आहे, चालेल.
पालक बारीच झाली आता. आता पनीर तळून घेते आणि त्यात पालक टाकते. अच्छा, आता आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे ना? हा, तळून घ्यायचं आहे. ठीक आहे, चालेल. मग झालं. मग आता कढई ठेवती, तेल टाकते कढईमध्ये. आता आपण पनीर तळायची तयारी करतो. अच्छा, एवढा तेल आता ह्यातच आपण तळणार आहे आणि ह्यातच तडका देणार आहे. तेलातच देणार आहे तू? याच तेलात. अच्छा, का तर ते पनीरचं तेल बनतंय ना ज्यादा. अच्छा, तर पनीरचा पण तेल आपला सोडतो ना तो? सोडतो तो. ठीक आहे. मग अच्छा, हे जास्त तळत नाही ना आपण? नाही नाही, हलका तळून हलका काढते. तळून काढते. अच्छा, हे 2 बॅच मध्ये टाकला तू पनीर. अच्छा, पनीर तळून झालेला आहे आपला. आता मग काय टाकणार आहे? जिरा. अच्छा, बारीक गॅस केला ना तू आता? बारीक गॅस केला. आता जिरा आपला हा अर्धा चम्मच, हाफ टीस्पून जिरा टाकलाय. हिंग, थोडीशी हिंग टाकलेली आहे. हळदी 1 चम्मच. हळद आपला 1 टीस्पून आहे. एक टीस्पून, 1.5 टीस्पून मीठ टाकलेलं आहे. हा 1.5 टेबल स्पून आपला लाल मसाला घरगुती. अच्छा, हे चांगला मिक्स केलेला आहे. मटर टाकणार. अच्छा, आता ह्यात मटर टाकणार आहे. हा बॉईल केला मटर आहे कसा अम्मा? हे असंच आहे, काढून ठेवलेलं. बॉईल बिल नाही केलेलं. अच्छा, बॉईल नाही केलेला ना आपण? धुवून घेतलाय. निदान आपली 1 वाटी मटर टाकलेले आहे. आता ह्याच्यामध्ये परतणार ना तू? परतणार आणि मग पालक वाटणार. अच्छा अच्छा अच्छा, मग पनीर टाकणार. अच्छा, कढीपत्ता पण टाकलेला आहे. थोडीशी कढीपत्ता टाकून ते परततात आहे. आता वाटलेली आपली पालक ही टाकलेली आहे. रंग तर छान आलाय का अम्मा? छानच येतो त्याचा. सगळा मसाला बरोबर असला ना तर छान खायला बी छान लागते. आता मी पनीर टाकते. अच्छा, आता आपण पनीर टाकणार आहे या स्टेजवरती. तळलेला पनीर. आता याला पाणी आहे त्याचं टाकून त्याच्यातलं जरा काढलेलं थोडं पाणी टाकणार. कुठला पाणी टाकणार आहे? त्याचं पालक शिजवलेलं पाणी काढलं. आता त्याचा वेगळा काढलेला आहे पाणी? पाणी थोडं काढलंय. आता शिजवताना ते पाणी निघालेला होता ते तू साईडला ठेवली? ते मसाल्याचं हे करून त्यात टाकणार. अच्छा, इतकं पाणी. अच्छा, तर म्हणजे आपण जेव्हा शिजवलं होतं तर तुम्ही फक्त पालक घेतलेली होती आणि त्यातलं जरा पाणी टाकून ते पिसून घेतली आणि जे राहिलेलं पाणी ते आता आपण ह्यात टाकतोय. हे झालं. ओके, तुमची पालक ओके झाली. आता हे थोडं कड आलं की आटून जाईल. अच्छा, आता आपण ज्याला हलकासा आटवणार आहे. आता तू फास्ट गॅसवर ठेवणार का मला बारीक गॅसवर? बारीक. अच्छा, बारीक गॅसवरच होणार आहे ना आता? आरामशीर होऊन जाईल त्याला आता. अच्छा अच्छा अच्छा, त्याच्या संग पनीर थोडे शिजतील. पालक आपलं टाकलेला मटर पण शिजणार. झाली पालक. आपण किती मिनिटं शिजवणार अम्मा? हे आता 10 मिनिटं तर लागतील. थोडं 10 मिनिटं आपण बारीक गॅसवरती ह्याला तसंच ठेवणार आहे ना आता आपण? ठीक आहे, चालेल.
झाकण लावून ठेवणार आहे. अच्छा, झाकण लावून ठेवणार आहे. हा हा, ठेव आता. ठीक आहे, आता ते 10 मिनिटं होऊ दे. पालक पनीर आपली तयार झालेली आहे. चला, तर मग पालक पनीर रेडी आहे. माझा ऑफिसचा टिफिन बॅग ही रेडी आहे. हे आज मी टेस्ट करण्याकरता माझ्या टीम बरोबर शेअर करणार आहे आणि त्यांचा रिव्ह्यू घेणार आहे. टेस्टी ना. आईच्या हाताची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.